Welcome students. In this period we will study चतुर्थः पाठः अमूल्यं कमलं, the priceless lotus. Amulyam means priceless and kamalam means lotus. So the meaning of this lesson is the priceless lotus. Now we see introduction. भारतदेशः श्रेष्ठानां तत्त्वचिन्तकानां देशः इति सर्वे जानन्ति। तेषु अन्यतमः गौतमबुद्धः। मायादेव्या शुद्धोधनस्य च पुत्रः सिद्धार्थः तपसा गौतमबुद्धः बभूव। बौद्धधर्मस्य प्रवर्तकोऽयं शान्तिसन्देशं प्रसार्य सर्वत्र प्रसारयमास। तस्य जीवने घटिता एषा घटना। भारतदेशः श्रेष्ठानां तत्त्वचिन्तकानां देशः इति सर्वे जानन्ति. Everyone knows India as a land of great philosophic thinkers. तेषु अन्यतमः गौतम बुद्धः. One among them is Gautam the Buddha. मायादेव्या शुद्धोधनस्य च पुत्रः सिद्धार्थः तपसा गौतम बुद्धः बभूव. Born to Mayadevi and Shuddhodhana as Siddhartha, he eventually became the Buddha through austere penance. बौद्धधर्मस्य प्रवर्तकोऽयं शान्तिसन्देशं सर्वत्र प्रसारयामास. The founder of Buddhism, he propagated the message of peace everywhere. तस्य जीवने घटिता एषा घटना. This incident depend on in his life. बघा विद्यार्थ्यांनो, आपला जो देश आहे तो कशाचा देश आहे? अनेक तत्त्वचिंतकांनी भरलेला असा देश आहे. अनेक विद्वान पंडितांचा असा हा आपला भारत देश आहे. आणि त्या सर्वांमध्ये गौतम बुद्ध हे सुद्धा एक आहेत. गौतम बुद्ध हे कोण होते? मायादेवी आणि शुद्धोधन यांचे ते पुत्र होते आणि ते राजकुमार होते. त्यांचं रिअल नाव काय आहे? सिद्धार्थ नावाने ते होते. त्याचबरोबर त्यांनी काय केलेलं आहे? बौद्ध धर्माचा प्रसार करून शांतीचा संदेश सर्वत्र पसरवलेला आहे. आणि अशा प्रकारे त्यांच्या जीवनात घडलेला एक प्रसंग आपल्याला लेसनच्या स्वरूपामध्ये देण्यात आलेला आहे. त्यांच्यावर आधारित अनेक कथा आपल्याला माहिती आहेत. फॉर एक्झाम्पल, एकदा असेच गौतम बुद्ध फिरत असताना ते एका जंगलात जातात आणि जंगलामध्ये त्यांना काय दिसतं की एक दरोडेखोर असतो जो काय करत असतो? नेहमी लोकांची हत्या करून तो आपलं जीवन व्यतीत करत असतो. आणि त्यावेळेस गौतम बुद्ध त्याला समजावण्यासाठी, त्याला ज्ञान प्रदान करण्यासाठी ते त्या ठिकाणी येतात आणि त्याला म्हणतात की ह्या झाडाचं पान तू तोड. तेव्हा तो पान तोडतो आणि तो गौतम बुद्धांना आणून देतो. आणि नंतर गौतम बुद्ध त्याला म्हणतात की नाही, आता हे पान तू जोडून दाखव. बघा, वस्तू आपल्याला तोडता येते परंतु जोडणं मात्र अशक्य असते. यावरून त्याला लक्षात आलं की आपण कोणाचा जीव घेणं काय आहे हे सहज शक्य आहे, परंतु जीवनदान देणं मात्र ही अशक्य गोष्ट आहे. आणि ते ज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर तो काय झालेला आहे? गौतम बुद्धांचा तो शिष्य बनलेला आहे. अशा अनेक स्टोरीज आपल्याला माहिती आहेत. पहा, इथे एक चित्र देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये गौतम बुद्ध वृक्षाच्या खाली एका पाषाणखंडावर बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर एक व्यक्ती आहे जो त्यांच्या चरणांवर पुष्प समर्पित करीत आहे. असं हे दृश्य आहे. या दृश्यावरून आपल्याला लक्षात येईल की लेसनमध्ये काहीतरी आपल्याला अशा प्रकारचं ह्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला देण्यात आलेली आहे. फर्स्ट आय रीड पॅरेग्राफ. लिसन केअरफुली. आसीत् सुदासो नाम कश्चित् उद्यानपालः. तस्य तडागे कदाचित् सत्यपि शिशिरऋतवेकं पद्मं व्यपसत्. व्योम्निव बालसूर्यबिम्बं सो अचिन्तयत् अहो महिमा परमात्मनः. यद् एतादृशे कालेऽतिशीते विभूषितो मे तडाग एतस्य सरसिजस्य विकासेन.
एतत् सरसिजं विक्रीय अहं विपुलं धनं प्राप्नुयाम् इति। एवं स चिन्त्य स तद् विक्रेतुं राजसद्मनः पुरतः स्थितः। अत्रान्तरे तेनैव अध्वना कश्चित् श्रीमान् सार्थवाहः समायातः। सो अवदत्, भद्र, भगवान् सुगतः सम्प्रति अस्मिन् नगरे वसति। महात्मनः तस्य पूजार्थमिदं कमलम् अभ्यर्थये। तत् कियता मूल्येन ददासि? उद्यानपालो अब्रवीत्, एकेन सुवर्णनाणकेन। अथ स सार्थवाहः यावत् तत् कमलं विक्रेतुमिच्छति तावदेव अपरः धनवान् श्रेष्ठी अपि सुगतदर्शनार्थं गच्छन् तत्र समुपस्थितः। नीरजमूल्यं पृच्छन्तं तं श्रेष्ठिनम् उद्यानपालो ब्रूत, एष महाभाग एकं सुवर्णनाणकम् एतस्यार्थे दातुमिच्छति। श्रेष्ठी अवदत्, अहं 10 सुवर्णनाणकानि यच्छामि। सार्थवाहो भणत्, अहं 100 सुवर्णनाणकानि प्रयच्छामि। तयोर्विवादं श्रुत्वा सुदासो व्यमृशत्, यस्य कृते एतौ कमलमेतद् क्रेतुमिच्छतः नूनं स सुगत एवाधिकतं मूल्यं मह्यं दद्यात् इति। अतः स उद्यानपालस्तावत् अभाषत, नैतद्भो विक्रेतुम् इच्छामि इति। Now we see hard words. उद्यानपालः means gardener. तडागे means lake. शिशिर ऋतो winter season. पद्मम lotus. बालसूर्यबिम्बम the rising sun. अचिंतयत thought. अतिशीते means the extreme cold. धनम प्राप्नुयाम obtain a lot of money. सचिन्त्य thinking. राजसद्मनः royal palace. समायातः came. अवदत् said. अभ्यर्थये means request. नीरजम means also lotus. व्यमृशत् thought. सचिन्त्य thinking. ठीक आहे, अशा प्रकारचे वर्ड्स ह्या पॅराग्राफमध्ये आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. नाऊ वी सी ट्रान्सलेशन. लिसन केअरफुली. आसीत् सुदासः नाम कश्चित् उद्यानपालः. देर् वाज अ सर्टन गार्डनर नेम्ड सुदास. तस्य तडागे कदाचित् सति अपि शिशिर ऋतौ एकं पद्मं व्यकसत् व्योम्नि इव बालसूर्यबिम्बम्. Once, even though it was winter season, there blossomed a lotus in his lake that was like the dice of the rising sun in the sky. Sa achintayat, aho mahima paramatmanah. He thought, oh, the greatness of the Supreme Lord. Yad etadrushe kale atishite vibhushitah me तडागः एतस्य सरसिजस्य विकासेन. That even in this extreme cold, my lake is adorned by the blossoming of this lotus. एतत् सरसिजं विक्रीय अहं विपुलं धनं प्राप्नुयाम् इति. By selling this lotus, I shall obtain a lot of money. एवं सचिन्त्य स तद् विक्रेतुं राजसद्मनः पुरतः स्थितः. Thinking thus, he stood in front of the royal palace in order to sell it. अत्र अनन्तरे तेन एव अध्वना कश्चित् श्रीमान् सार्थवाहः समायातः. In the meanwhile, a certain rich merchant came by the same path. स अवदत्, भद्र,
भगवान् सुगतः सम्प्रति एतस्मिन् नगरे वसति. He said, "O good sir, presently Lord Sugata is residing in this city." महात्मनः तस्य पूजार्थम् इदं कमलम् अभ्यर्थये. In order to worship that great person, I ask for this lotus. तत् कियता मूल्येन ददासि? So at what price will you give it? उद्यानपालः अब्रवीत्, एकेन सुवर्णनाणकेन. The gardener said, 1 gold coin. अथ स सार्थवाहः यावत् तत् कमलं क्रेतुम् इच्छति तावत् एव अपरः धनवान् श्रेष्ठी अपि सुगतदर्शनार्थं गच्छन् तत्र समुपस्थितः. Then just as that merchant was willing to buy that lotus, another merchant arrived there who was going to see Lord Sugata. नीरजमूल्यं पृच्छन्तं तं श्रेष्ठिनम् उद्यानपालः अब्रूत, एष महाभागः एकं सुवर्णनाणकम् एतस्य अर्थे दातुम् इच्छति. The gardener said to that merchant who was asking the price, this fortunate one wishes to give 1 gold coin for it. श्रेष्ठी अगदत्, अहं 10 सुवर्णनाणकानि यच्छामि. The merchant said, I will give 10 gold coins. सार्थवाहः अभनत्, अहं 100 सुवर्णनाणकानि प्रयच्छामि. The merchant said, I will give 100 gold coins. तयोर्विवादं श्रुत्वा सुदासः व्यमृशत्, यस्य कृते एतौ कमलम् एतत् क्रेतुम् इच्छतः ननु सः सुगत एव अधिकतं मूल्यं मह्यं दद्यात् इति. Listening to their dispute, Sudasa thought, indeed that Sugata, for whom these two wish to buy this lotus, would give me the highest price. अतः सः उद्यानपालः तौ अभाषत, न एतद् भोः क्रेतुम् इच्छामि इति. So the gardener said to them both, Oh, I do not wish to sell this to you. पहा, ह्या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय लक्षात आलेलं आहे की जो सुदास नावाचा माळी होता त्याच्या सरोवरामध्ये काय झालेलं आहे, शिशिर ऋतूमध्ये एक कमळ उगवलेलं आहे त्याच्या तळ्यामध्ये आणि त्यामुळे त्याच्या तळ्याची शोभा खूपच वाढलेली होती. मग त्याला विचार येतो की अशा थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा ह्या सरोवरामध्ये कमळ उगवलेला आहे, हा काय आहे, देवाचाच महिमा आहे. आणि आता मी काय करणार, ह्या कमळाला विकून भरपूर धन प्राप्त करणार, असा विचार करून तो कमळ विकण्यासाठी राजवाड्याच्या पुढे उभा राहतो. आणि उभा राहिल्याच्या नंतर तिथे थोड्या वेळानंतर एक श्रीमान सार्थवाह नावाचे श्रीमान तिथे येतात आणि ते म्हणतात की आपल्या नगरामध्ये जवळच काय झालेले आहे, भगवान सुगत आलेले आहेत आणि त्यांच्या पूजेसाठी मला कमळ खरेदी करायचं आहे आणि तू मला हे कमळ दे. तेव्हा तो म्हणतो की 1 सुवर्ण नाणं तुम्ही मला द्या, असं तो म्हणतो. आणि जेव्हा तो सार्थवाह ते कमळ घेणार असतो त्याच वेळेस अजून एक दुसरा श्रीमान तिथे येतात आणि ते काय म्हणतात की हे मला पाहिजे आहे आणि यासाठी मी तुला काय करेन, 10 सुवर्ण नाणी तुला मी देईन. असं म्हटल्याच्या नंतर तो सार्थवाह म्हणतो की मी तुला काय करेन, 100 सुवर्ण नाणी देईन. अशा प्रकारे त्यांच्या दोघांमध्येच वाद निर्माण होतो आणि त्यावेळेस ह्या सुदासच्या मनामध्ये विचार येतो की ज्याच्या दर्शनासाठी जाणार आहेत हे दोघे आणि त्यासाठी हे एवढे 100 सुवर्ण नाणी देण्याची सुद्धा ह्या कमळासाठी ते तयारी ठेवतात, तर तो व्यक्ती आपल्याला ज्याचं दर्शनासाठी हे जाणार आहे तो व्यक्ती आपल्याला ह्याच्यापेक्षा अधिक धन देईल असा विचार येऊन तो काय म्हणतो की मला हे कमळ आता काय करायचं आहे, विकायचंच नाही, असा तो विचार त्यांच्यासमोर मांडतो. ठीक आहे, हे आहे फर्स्ट पॅरेग्राफ. नाऊ आय रीड सेकंड पॅरा. लिसन केअरफुली. अथ प्राप्तः सुदास
सुदासः तद् उद्यानं यत्र भगवतः सुगतस्य निवासः। तत्र वटवृक्षस्य अधस् एकस्मिन् अश्मखण्डे समुपविष्टः आसीत् महात्मा। अनल्पेन धाम्ना राजते स्म तस्य भगवतो वदनं। तद् आलोकयतः सुदासस्य चित्ते भक्तिरसार्णवः उत्तिष्ठः। स हस्तस्थं नीरजं भगवतः सुगतस्य चरणयोरर्घ्यं कृत्वा नमो भगवते इति वदन् सविनयं प्रणमत्। Now we see hard words. Adhastat. Adhastat means below. Arghyam, offer. Arnavaha, sea. Ashmakhande, on the part of the rock. Alokayataha, seeing. Nivasaha, resident. Pranamat, prayed. ठीक आहे, अशा प्रकारे काय झालेले तिथे वर्ड्स आलेले आहेत. नाउ वी सी ट्रान्सलेशन. अथ प्राप्तः सुदासः तद् उद्यानं यत्र भगवतः सुगतस्य निवासः. Then Sudas reached that garden where Lord Sugata was residing. तत्र वटवृक्षस्य अधस्तात् एकस्मिन् अश्मखण्डे समुपविष्टः आसीत् सः महात्मा. There that great person was sitting on a part of rock under a banyan tree. Analpena dhamna rajate sma tasya bhagavataha vadanam. The face of the revered one shone with unlimited luster. तद् आलोकयतः सुदासस्य चित्ते भक्तिरसार्णवः उदतिष्ठत्. Seeing that an ocean of devotional sentiments arose in the heart of Sudasa. स हस्तस्थं नीरजं भगवतः सुगतस्य चरणयोः अर्घ्यं कृत्वा नमः भगवते इति वदन् सविनयं प्रणमत्. Having offered the lotus which was in his hand at the feet of the Honorable Sugata, he bowed down with folded palm and saying salutation to the Lord. Now we see next para. Tam prasadvarshibhyam लोचनाभ्यां निरूपयन् स्मयमान मुखपद्मो भगवान अभाषत वत्स इच्छति किमिच्छसि इति. एवम् उक्तवती सुगते निरीक्षः सुदासः प्रत्यवदत् भगवान् किमन्यत् केवलं भगवतः चरणकमलस्पर्शेन आत्मा मे कृतार्थतां लभताम्. एवं वादिनं सुदासं तथास्तु इत्यब्रवीत्. भगवान् सुगतः अहो प्रभावः सुगतस्य यत् तस्य दर्शनमात्रेणैव कमलार्थं बहुमूल्यम् अपेक्षमाणः सुदासः तत् विस्मृत्य सुगतचरणाभ्यां तत् कमलं समर्पितवान्. एषः सुगतः एव ननु भगवान् गौतम बुद्धः. Now we see hard words. प्रसादवर्षिभ्यां. प्रसादवर्षिभ्यां showering grace. स्मयमान मुखपद्मं. Looking at him with smiley face. उक्तवती said. प्रत्यवदत् replied. निरीक्षः means desireless. चरणकमलस्पर्शेन touching the lotus like feet. कृतार्थतां satisfied.
प्रभावः इम्पैक्ट, विस्मृत्य विस्मृत्य फॉरगॉटन, समर्पितवान, समर्पितवान ऑफर्ड. Now we see translation. तं प्रसादवर्षिभ्यां लोचनाभ्यां निरूपयन् स्मयमानमुखपद्मं भगवान् अभाषत, वत्स किमिच्छसि इति. Looking at him with eyes showering blessings, the Lord smiling with a lotus-like face said, O child, what do you desire or what do you want? एवम् उक्तवती सुगते निरीक्षः सुदासः प्रत्यवदत्, भगवान् किम् अन्यत्? As Sugata said thus, the desireless Sudas replied, O Lord, where? What else? केवलं भगवतः चरणकमलस्पर्शेन आत्मा मे कृतार्थतां लभताम् इति. May my soul achieve complete satisfaction by just touching the lotus-like feet of your holiness. एवं वादिनं सुदासः तथास्तु इति अब्रवीत् भगवान् सुगतः. Lord Sugata said to Sudas, who was speaking thus, may it be so. अहो प्रभावः सुगतस्य एतस्य दर्शनमात्रेण एव कमलार्थं बहुमूल्यम् अपेक्षमाणः सुदासः तत् विस्मृत्य सुगतचरणाभ्यां तत् कमलं समर्पितवान्. O the impact of Sugata, that by merely seeing him, Sudasa, who was expecting a high price for the lotus, having forgotten that, offered that lotus at the feet of Lord Sugata. एषः सुगतः एव ननु भगवान् गौतम बुद्धः. Indeed, he only is Lord गौतम बुद्ध. पहा, जेव्हा तो सुदास गार्डनमध्ये पोहोचतो आणि गार्डनमध्ये कोणाला पाहतो? भगवान गौतम बुद्धांना तो पाहतो आणि त्यांच्या चरणकमलांना तो काय करतो? स्पर्श करतो. आणि चरणकमलांना स्पर्श केल्यानंतर त्याच्यामध्ये भक्तिरसाचा भाव निर्माण होतो. आणि चरणकमलांना स्पर्श केल्यानंतर भगवान त्याला म्हणतात की तुला कशाची इच्छा आहे. तेव्हा तो निरीच्छ होऊन काय म्हणतो की मला कशाचीही इच्छा नाही, तुमचं दर्शन झालं हेच माझ्यासाठी काय आहे, खूप आहे, असं तो म्हणतो. आता पहा, आणि असं म्हणून तो काय करतो? आपल्याजवळ असलेलं कमळ त्यांच्या चरणांमध्ये तो समर्पित करतो. हा भक्तिभाव कसा असतो? जो त्या कमळाच्या फुलासाठी 100 सुवर्ण नाण्यांची जो इच्छा करत होता किंवा त्यापेक्षा सुवर्ण नाणे जास्त मिळतील अशी अपेक्षा करत होता, असा तो गौतम बुद्धांच्या दर्शनाने निरीच्छ होऊन कसल्याच प्रकारची इच्छा न ठेवता तो काय करतो? कमळ गौतम बुद्धांच्या चरणांवर समर्पित करतो. पहा, असा असतो एखादा चांगल्या व्यक्तींच्या, सज्जन व्यक्तींच्या सहवासाचा परिणाम. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना आपण काय करणं आवश्यक आहे? नेहमी चांगल्या मित्रांशीच फ्रेंडशिप करणं किंवा आपल्या आजूबाजूला चांगलेच व्यक्ती असावेत असा विचार करूनच आपण काय केलं पाहिजे? कोणाशीही फ्रेंडशिप केली पाहिजे किंवा सहवासात इतरांच्या असलं पाहिजे, जेणेकरून आपल्या स्वभावामुळे आपल्या चांगल्या स्वभावाचा प्रभाव त्यांच्यावर पडावा किंवा त्यांच्या चांगल्या स्वभावाचा इम्पॅक्ट आपल्यावर व्हावा. अशा प्रकारेच आपली वागणूक असणं आवश्यक आहे. आणि हेच आपल्याला ह्या लेसनमधून शिकायला मिळतं की नेहमी सज्जनांचा सहवास हा आपल्यासाठी फायद्याचाच असतो. ठीक आहे. थँक यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स.